नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवी हनुमंतराव काळे. बरेच लोक विचारतात की सर आम्ही भाजी आणि भाकर किंवा भाकर आणि डाळ त्याशिवाय आम्ही काही खात नाही, तरी आमची शुगर ही 350-400 का असते. बरं, आम्ही रेग्युलर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या पण घेत असतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला शुगर म्हणजे काय ही डिफाईन करावं लागेल. मनुष्य इतक्या वर्षापासून साखरेशी फाईट करतोय, डायबिटीसशी फाईट करतोय, परंतु अजूनही काही गोष्टी त्याला अवगत किंवा त्याचं अद्ययावत ज्ञान त्याच्याकडे नाहीये. तर सांगण्याचा हेतू असा आहे की साखर म्हणजे ही साखर नाही की मी चहामध्ये फक्त साखर घेतलं नाही तर आपली माझी साखर वाढली नाही पाहिजे, किंवा मी साखरेचे पदार्थ खाल्ले नाही, फक्त साखरेचे खाणार त्यालाच देव देणार, अशी जी आपली स्वतःची समज आहे असं नाही. तर जसं आपण बघितलं की 10 तोळे सोने आपल्याला एका बिस्किटच्या स्वरूपामध्ये मिळतं, ज्याची किंमत आज घडीला तरी 10 लाख रुपये. म्हणजे एका बिस्किटमध्ये 10 लाख रुपये सामावण्याची क्षमता आहे. त्याच प्रकारे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर डाळीच्या एका एका कणामध्ये इतक्याच प्रमाणामध्ये ग्लुकोज भरून ठेवण्याची क्षमता आहे. म्हणून तर सगळ्या डाळींना आपण स्टार्ची फूड असं म्हणतो. आणि सेम इज ट्रू फॉर ग्रेन्ससाठी. अन्नधान्य कडधान्य जे आहेत ज्यामध्ये आपण सगळं ज्वारी म्हणा, तांदूळ म्हणा, मिलेट्स म्हणा, त्याच्यानंतर गहू म्हणा, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहेत त्याही प्रमाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज आहे. त्यामुळे मी फक्त भाजी आणि भाकर खातो हे कारण देखील पुरेसं आहे शुगर जी आहे ती शरीरामध्ये फ्लड करण्यासाठी. आणि जर पाणी सोडला तर सगळ्या पदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मदर नेचरनं खूप जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज देऊन दिलेला आहे. मग आता शेवटी करायचं काय? त्यासाठी नवीन दुसरी जी कन्सेप्ट महत्वाची आहे ती म्हणजे लो कार्ब आणि हाय फॅट डाएट, आणि दुसरं म्हणजे प्रोटीन कन्झम्पशन, आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला कार्बोहायड्रेट जे आहे ते घेणं आवश्यकच असेल, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर रिफाईंड कार्बोहायड्रेट तुम्ही घेतलं नाही पाहिजे. रॉ प्रमाणामध्ये जो कार्बोहायड्रेट तुम्हाला अवेलेबल आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. मला माहिती आहे यात शेवटच्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नाही, यासाठी तुम्ही दुसरा एखादा एपिसोड बनेल. स्टे ट्यून अँड टिल देन गुड बाय.